सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मनापासून नमस्कार. आजच म्हणजेच 18 जानेवारी 2025 रोजी नवोदयची परीक्षा संपन्न झालेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली प्रत्येकाच्या तोंडामध्ये किंवा प्रत्येकाला हेच वाटते की आजचा पेपर खूप सोपा होता. आणि मी मागील 2 दिवसापासून तुम्हाला यूट्यूबवर हेच सांगतोय की पेपर अतिशय सोपा असणार आहे. बऱ्याच पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा संदर्भामध्ये काही शंका होत्या. खूप जणांचे फोन आले की सर शेकडेवर येणार आहे का, सरळ व्याज येणार आहे का. मी नेहमी सांगतो की अभ्यासक्रमामध्ये हे घटक नाहीत आणि हे येणार पण नाही. तरीही बऱ्याच पालकांना किंवा काही क्लासेसमध्ये अशी संदिग्धता निर्माण झाली होती. परंतु एका गोष्टीवर मी ठाम होतो की शेकडेवारी आणि सरळ व्याज हे घटक येणारच नाहीत आणि तसं त्यांनी त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये दिलेलं आहे. हे मी माझ्या मनानं तर काय सांगायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं वर्षभर मुलांनी अभ्यास केला, तयारी करून घेतली, अगदी तसाच पेपर परीक्षेमध्ये आला. बऱ्याच मुलांना गणितामध्ये 20 पैकी 20 गुण मिळालेत आणि मराठीमध्ये 20 पैकी 17-18 गुण मिळालेत. म्हणजे अशी गंमत आहे पहा. म्हणजे ज्या विषयाची भीती वाटत होती त्या विषयामध्ये जास्त मार्क आहेत. काही म्हणजे पालकांचे मला फोन पण आले की सर आमच्या मुलाला गणितात 19 मार्क आहेत, गणितात 20 मार्क आहेत आणि बुद्धिमत्तेचे 2 चुकलेत, मराठीचे 2 चुकलेत. आणि सर्वत्र थोडीफार परिस्थिती अशीच आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत मी किमान 200 ते 300 विद्यार्थ्यांचा आढावा घेतला. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामधून. मला आतापर्यंत हायेस्ट 78 प्रश्न बरोबर असलेला एक विद्यार्थी आणि 77 प्रश्न बरोबर असलेला एक विद्यार्थी, असे 2 विद्यार्थी या 300 विद्यार्थ्यांमध्ये. आणि हे सगळे टॉपचेच विद्यार्थी आहेत. असं नाही की बाबा आपण कुणाला तरी विचारलं म्हणण्यापेक्षा. त्यामुळं एक लक्षात आलं असेल तुम्हाला की पेपर जरी सोपा असला तरी विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार पेपर थोडाफार होताच तसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या मुलांचं कौतुक करा. त्यांच्या जीवनातली एखाद्या गव्हर्नमेंट थ्रो म्हणतोय मी, तुमच्या विद्यार्थ्यांनी इतर प्रायव्हेट स्पर्धा परीक्षा भरपूर दिल्या असतील, पण एक शासकीय परीक्षा पहिल्यांदाच दिलेली आहे. खूप चांगली तयारी झाली होती, खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवले, त्यामुळे त्यांचं कौतुक करा. मार्क थोडेफार कमी जास्त होतील. आणि आणखी 15 दिवसावर लगेच स्कॉलरशिपची परीक्षा आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. आणखी काही सराव परीक्षा द्यायची असेल तर सैनिकी स्कूलचा फॉर्म भरणं चालू आहे, तेही तुम्ही पाहू शकतात. तर त्यामुळं आपल्या मुलांचं कौतुक आपण करणं गरजेचं आहे. आणि मग आजच्या पेपरमध्ये ओव्हरऑल जर आपण विचार केला नेमकं काय मेरिट असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर नवोदय प्रवेश परीक्षा SC, ST, OBC, जनरल, ग्रामीण, शहरी असे बऱ्याच डोक्यामध्ये शंका असणाऱ्या पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे हा. सर्वप्रथम हे समजून घ्या की आजचा पेपर सोपा होता. गेल्या वर्षीच्या पेपरपेक्षा यावर्षी सोपा पेपर होता, हे लक्षात घ्या. आणि मी तेच म्हणत होतो की गेल्या वर्षी पहिल्यांदा पॅटर्न बदललाय. पहिल्यांदा त्यावेळेस विद्यार्थ्यांना बऱ्याचशा प्रश्नामध्ये गोंधळ होता, नवीन टॉपिकमध्ये काय विचारलं जाणार आहे. परंतु या वर्षीच्या सर्व मुलांचं व्हिजन अगदी क्लिअर होतं, एवढंच येणार आहे आणि यापेक्षा वेगळं काय नसणार आहे. आणि तशाच पद्धतीची मुलांची तयारी झाली. पेपर सोपा आला होता, पण मुलांनी अगदी मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थीमध्ये चुका केल्यात. बुद्धिमत्तेच्या आकृतीमध्ये, मानसिक क्षमता चाचणीमध्ये 1-2 प्रश्न चुकलेत. त्यामुळं ऑल महाराष्ट्रात सर्वत्र थोडंफार मेरिट हे सेमच आहे. 80 पैकी 80 किंवा 79 मार्क पडलेत असं मला आणखी कुणाचाही मेसेज नाही किंवा फोन नाही. आणि जवळपास 300 जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्याच्यामधूनच मी तुम्हाला सांगितलं की 78चा 1, 77चा 1, 76चे मात्र 4-5 फोन आपण घेतले आहेत तसे विद्यार्थी. आणि 75 तर मग भरपूरच आहेत तसं. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल जर आपण प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला की काय असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट, तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट त्या लोकसंख्येनुसार किंवा
कमी जास्त असू शकतं, पण एक जनरल व्हिडिओ की एक पालकांना असं वाटलं पाहिजे की आमची मुलं कितीपर्यंत सिलेक्ट होईल का नाही, तर त्यांच्यासाठी खास हा स्पेशल व्हिडिओ आहे. यामध्ये आपण SC, ST, OBC आणि जनरल या कॅटेगरी वाईज बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण SC या जर संबंधामध्ये माहिती घेतली तर SC या कॅटेगरीमध्ये जर आपल्या मुलाला 86% पेक्षा जास्त गुण असतील, 86% पेक्षा जास्त, तर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं, निवड होऊ शकते. STचा जर विचार केला तर ST मध्ये 82% पेक्षा जास्त जर गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. पहा, SC 86, ST 82. OBCचा विचार केला तर OBC मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे, 90% पेक्षा जास्त. आणि जनरल कॅटेगरीचा विचार केला तर 92.50 पेक्षा जास्त गुण जर असतील तर आपले विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. ठीक आहे, आता हा झाला अंदाज. आता यामध्ये तुमच्या मनातल्या शंका सांगतो. शहरीला काय होईल, ग्रामीणला काय होईल? यस, तर पहिल्यांदा शहरी आणि ग्रामीण हा भाग डोक्यातून काढून टाका. कारण जे रिझर्वेशन आहे किंवा ज्या राखीव जागा आहेत त्या ग्रामीणसाठी आहेत, शहरीसाठी तसं नाही. शहरी म्हणजे सर्वांसाठीच. मग तिथं ग्रामीणचा जरी समजा 97चा 98चा मुलगा असेल तर तो शहरीमध्येच गेला, म्हणजे थोडक्यात ओपन, सर्वांसाठी खुल्या जागा आहेत त्या. ग्रामीण असेल, शहरी असेल, ST असेल, OBC असेल, कुठलाही असो, सर्वांसाठी त्या जागा आहेत. त्या शहरी म्हणून असं काही नाही. तर त्या ठिकाणी सर्वांनाच संधी असते, त्यामुळे तिथं वेगळ्या जागा असं काही नसतात. तुमचा मुलगा टॉप असेल तर तो शहरीमधूनच जाणार, मग तो ग्रामीण असला तरी आणि शहरी असला तरी. आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे की आता जे तुम्हाला मी सांगतोय की बाबा SC 86% पेक्षा जास्त, ST 82% पेक्षा जास्त, OBC 90% पेक्षा जास्त आणि जनरल 92.50% पेक्षा जास्त, हे एक अंदाज आहे. ठीक आहे, म्हणजे एवढे पल्लेताने आता लगेच मुलगा लागला का नाही असं त्याच्यावर आपल्याला बर्डन नाही टाकायचं, लागणार नाही असंही म्हणायची गरज नाही. फक्त एक आपल्या मनाला समाधान की बाबा ठीक आहे, आपल्या मुलाला 90 आहेत पण लागण्याची संधी आहे. यामध्ये 1-2% वाढू पण शकतात, कमी पण होऊ शकतात, त्या त्या जिल्ह्यानुसार, लोकसंख्येनुसार. कारण उदाहरणच घ्यायचं असलं तर पहा, आता नगरसारखा मोठा जिल्हा असेल किंवा पुण्यासारखा मोठा जिल्हा असेल तर तिथं 80च विद्यार्थी मर्यादा आहे ना, विद्यार्थी मर्यादेची संख्या 80च आहे. पण एखादा छोटा जिल्हा असेल तर तिथेही विद्यार्थी संख्या 80च आहे. म्हणजे काही काही जिल्ह्याला, जिथं छोटे जिल्हे आहे तिथलं मेरिट याच्यापेक्षाही खाली येतं, 80 मार्काची सुद्धा मुलं लागू शकतात. तर हे डिपेंड अपॉन लोकसंख्या, जिल्हा, शैक्षणिक वातावरण, अशा बऱ्याच बाबी असतात. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट डिफरंट असतं. हे आपण ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून या ठिकाणी खरं तर वक्तव्य करतोय. त्यामुळे मनामध्ये कोणतीही म्हणजे हिचकिच न ठेवता आपल्या मुलांनी आज पहिल्यांदा एक चांगली परीक्षा दिली, त्याचं कौतुक करा, त्याला शुभेच्छा द्या. लवकरच स्कॉलरशिपचा पेपर होणार आहे. सैनिकी स्कूलचा फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या, त्याची पण परीक्षा होऊ शकते 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळे एक आपला विद्यार्थी या प्रवाहात आलाय, तो करतोय काहीतरी, यासाठी सर्व पालकांना, त्यांच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारी स्कॉलरशिप परीक्षा पण आपण चांगल्या पद्धतीने द्याल. आणि आपल्या चॅनलवर यापूर्वीचे पेपर्स, व्हिडिओज, बरेचसे व्हिडिओ आहेत. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण परीक्षा झाल्या झाल्या पेपरचं स्पष्टीकरण या चॅनलवर तुम्हाला मिळतं. परीक्षा झाल्या झाल्या विश्लेषण किंवा किती मेरिट असतं हे पण तुम्हाला समजतं. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर जर आपल्या विद्यार्थ्याची आपण सैनिकी स्कूलसाठी स्पेशल तयारी करत असाल तर जीनियस मॅथ यांच्याकडे निवासी मार्गदर्शन शिबिर चालतात 1 महिन्यासाठी. म्हणजे 1 महिन्यामध्ये सैनिकी स्कूलची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. आणि यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, माहिती घ्या. नक्कीच तुमची चांगली तयारी होऊ शकते.
आणि पुन्हा एकदा आज झालेल्या नवोदय परीक्षेमध्ये आपण खूप चांगला स्कोर घेतलात, त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. शक्य असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना म्हणजे कमेंट्समध्ये पण लिहू शकतात तुमचे गुण, तुमचा जिल्हा, तुमचं नाव. तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. भेटूया पुन्हा अशा नवनवीन माहितीसह लवकरच. थँक्यू.